कालेकर यांच्याकडून देण्यात आले उत्कृष्ट गोलंदाज रघुनाथ मुंडे यांच्याकडून शूज, त्याचबरोबर स्टंप जोडी नितीन जामकर यांच्याकडून स्टंप जोडी आपण नितीन, त्यात सोमनाथ विलास आणि महेश जामकरे यांच्याकडून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत आणि इतर अनेक सहकार्य या ठिकाणी आपण पाहतोय मालेगाव संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजून घ्यायचं आहे का इतर रंगतो क्रिकेटचा महासंग्राम आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मालेगाव विपक्ष अर्थात मालेगाव संघ पाहिलं गेलं दिवंगत स्वर्गीय अमोल पवार यांच्या नावाने हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय डॅनी यांचा उमरोली संघ या ठिकाणी फलंदाजी करताना दिसणार। 3 षटकांचा सामना, 3 षटक या ठिकाणी पाहिली जाणार। आज अविनाश तुझा मनापासून गोड गोड कौतुक आणि आयोजकांचं कौतुक पाहिजे तेवढं कारण आज जरी दविलच्या मैदानावरती असेल पण चर्चा सर्व या कार्यक्रमाची होती खऱ्या अर्थाने। तर जरूर तर ओके अविनाश गोहेळ पुन्हा एकदा तुझ्याकडे माहीत सबूत करतो कारण मला पंचांच्या भूमिकेत पाठवलं घेतलंय तर जरूर अविनाश आपण मायक्रोफोनवरती या आणि आमचा दुहेरी भूमिका पुन्हा एकदा आम्ही मैदानात। कडे उमरोली सलामीचा फलंदाज रत्नदीप लोंगले, नॉन स्ट्राइकला शरद बुंदाटे आणि गोलंदाजी मार्कवर अत्यंत अनुभवी खेळाडू मालेगावचा राजेंद्र भोईर पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स। पहिला चेंडू खेळून काढले, चेंडूला एकच धाव मिळेल आणि या एका धावेने धावांचा श्रीगणेश होतोय ते उमरोली संघाचा। पहिला चेंडू फार महत्वाचा असतो, या चेंडूवर एक धाव जरी येणं फार गरजेचं असतं। इथे मात्र धावांची सुरुवात झाली आहे, धावांचा ओघ आता हळूहळू नक्कीच वाढेल कारण 3 षटकांचा सामना आहे। स्ट्राइकवर शरद बुंदाटे, नॉन स्ट्राइकला रत्नदीप आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजेंद्र भोईर। फटका खेळलाय, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक अगदी लांबून धावत पळत आलाय, चांगलं क्षेत्ररक्षक मी म्हणेल। 2 धावा अडवण्यात यश आलंय आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 3च्या घरात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक, 3 षटकांचा हा सामना आहे आणि पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑनला उभा असलेला अमोल भोईर आणि लॉंग ऑफला एक खेळाडू देखील उभा आहे आणि लॉंग ऑनला एक उभा आहे। इथे शरद बुंदाटे क्षेत्ररक्षक आहे आणि नेमका त्याच्या हातामध्ये आता चेंडू वन बाउंड जाऊन पोहोचतोय
एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 4च्या घरात. चांगली सुरुवात इथे म्हणता येईल श्रीपती बाबा उमरोली संघाची. परंतु या 3 षटकांमध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा कुटाव्या लागतील प्रथम फलंदाजी करत असताना उमरोली संघाला. कारण राजेंद्र भोईर बाहुबली आणि त्याच्या सोबतीला असेल तो अमोल भोईर. चौथा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा यस नो आणि थांबवलंय. तुतू मैमे बघायला मिळालं. कदाचित धाव पूर्ण झाली असती. ज्यावेळी चेंडू सुटला त्यावेळी जर लगेचच रनअप घेतला असता तर धाव पूर्ण झाली असती. परंतु शरदला माहिती आहे की विकेट देखील खूप महत्वाची आहे. जर हे 2 खेळाडू 3 षटकं खेळली तर मात्र 40 ते 50 धावा सहजरित्या डोकून काढू शकतात. ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती शरदने, बरीचशी मैदाने यांनी देखील गाजवली आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5च्या घरात. या स्पर्धेसाठी यांच्याकडून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आलंय. समीरजी साळोखे यांचे पीए पंकज दाबणे येतील थोड्याच वेळात. गती परिवर्तन, स्विंग अँड मिस. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. बीट केलं इथे फलंदाज शरद बुंदाटेला. एक निर्धाव चेंडू खूप महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये, कारण फक्त 18 चेंडूंचा हा सामना आहे. 4th क्वार्टर फायनल ऑफ द टुर्नामेंट, लास्ट क्वार्टर फायनल. कोलो टप्प्याचा चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल करंग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. उपस्थित झाले त्यांचा देखील मनापासून आभार. बांधवली संघ आपण आल्याची नोंद करा. पहिला चेंडू अमोलचा पुढे सरसावून फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे किशोर, कोणतीही चुकी नाही. 17 क्रमांकाची जर्सी प्रदान केला हा खेळाडू. बांधवली संघ देखील इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील आयोजकांकडून आभार असेल, कारण आता वेळ फार कमी आहे आपल्याकडे. 5 वाजायला आलेत. आताशी क्वार्टर फायनल चालू आहे. आपल्याला अजून एक सेमी फायनल आणि फायनल खेळवायची आहे. शरद बुंदाटेने फटका तर केसलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील आहे. चक्रव्यूह रचलं गेलं आता माळेगाव संघाकडून. अत्यंत अनुभव असलेला राजेंद्र भोईर संघाचा कर्णधार आणि त्याने सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे आता फक्त 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. हे दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला ना तर थोडेसे फंबल बघायला मिळतात आता या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 मॅचेस खेळलेत आणि आता लगातारची 3री मॅच आहे. थोडासा थकवा नक्कीच जाणवत असेल या दोन्ही फलंदाजांमध्ये, कारण उमरोली संघाने लगातार 2 सामने खेळले.
आणि आता हा तिसरा सामना आहे, त्यामुळे कुठेतरी थोडंसं एनर्जी कमी दिसते या संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात अमोल भोईरने. नेरळ प्रीमियर लीगचा हा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेला खेळाडू बिरदोलेच्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी खेळत असताना, सर्वस्व पणाला लावत असताना आपल्या संघासाठी. चौथा चेंडू फेस करेल शरद बुंदाडे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पंच बोट उंचावतील. यस, लेग बिफोर दी अपील. खेळाडू बाद. के भाऊ आणि उडवलाय चेंडू. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडेल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो करता करता चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण. फलंदाजाला चेंडू स्पर्श झालाय, त्यामुळे नक्कीच फक्त या 2 धावा असतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 15च्या घरात. धावा येणं गरजेचं आहे. लास्ट बॉल टू गो. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना अमोल भोईर. आपल्या वडिलांनी जशी कामगिरी केली होती अगदी तशीच कामगिरी अमोल देखील करताना बघायला मिळतो. पांडुरंग भोईर यांना कोण विसरेल. शेवटचा चेंडू अमोलचा. फटका तर केसलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. टीम वर्क बघायला मिळतं इथे या मालेगाव संघाकडून. 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच जाऊन पोहोचते ती 8च्या सरासरीने 16च्या घरात. 1 गड्याच्या मोबदल्यात. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर ते 16 धावा धावफलकावर. आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हर्षल. मालेगाव संघाकडून देखील हर्षल आहे आणि फलंदाजी करत असताना उमरोली संघाकडून देखील हर्षल आहे. म्हणजे हर्षल आणि हर्षल या 2 खेळाडूंमध्ये आता तुंबळ युद्ध बघायला मिळेल. कोणता हर्षल एकमेकांवर हवी ठरेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. गोलंदाज की फलंदाज काटेकी टक्कर. उमरोली बनाम माळेगाव हा संघ एकमेकांसमोर भिडत असताना दोन्ही संघांनी 2-2 मॅचेस जिंकल्यात आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये डू ऑर डायची मॅच. करूया मरोची लढत. जो संघ जिंकेल तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीजवर आपलं नाव नक्कीच कोरेल. कोणता संघ पुढे सरकेल हे येणारे 4 षटक आपल्याला सांगतील. शेवटचं षटक. स्लो केला चेंडूला आणि फसवलाय फलंदाज हर्षल. बॅक टू पवेलियन. स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण बघू शकता.
ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली गेली आहेत. आपण स्क्रीनवर बघू शकता या चमचमणाऱ्या ट्रॉफीज. माजी उपसरपंच चषक 2022 भव्य दिव्य व्यासपीठ, अगदी भगवमय वातावरण स्क्रीनवर आपण बघू शकता. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघत असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असतील, त्यांच्या माहितीसाठी. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. साहिल लोंगले बॅटची कडा आणि इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल रत्नदीप लोंगले. आणखी एक गडी गारद होतो इथे उमरोली संघाचा. सोळा अंतिम दिवस, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महासंग्राम रंगतो तो बिरदोलेच्या या भव्य दिव्य मैदानावर. अगदी हिरवगार मैदान हे बिरदोलेचं विशेष आकर्षण ठरलं या स्पर्धेचं. युट्यूबचं थेट प्रक्षेपण. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल. रत्नदीप लोंगले बॅटची कडा आणि रत्नदीपला देखील माघारी परतावं लागेल. जबरदस्त सन्माननीय सुदामजी कालेकर यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. सुदाम काका कालेकर, स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी सरपंच चषक 2022 भव्य दिव्य ही स्पर्धा रंगत असताना अगदी भगवमय वातावरण आणि ते इम्प्रेस केलंय ते म्हणजे गोलंदाजाने. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 2 विकेट्स कमावल्यात आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक रनआउटची विकेट असेल. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संपूर्णपणे बॅकफूटवर येऊन थांबला आता उमरोली संघ, कारण धावसंख्या ही तिथेच स्थिगावली आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त 16च्या घरात. 1-2 मोठे फटके मात्र फायटिंग स्कोर उभा करू शकेल इथे उमरोली संघ. चौथा चेंडू हर्षलचा 22 साठी. हा देखील चेंडू, ही देखील धावचीच्या स्वरूपात विकेट असेल. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळताना दिसतो आता उमरोली संघ. ज्या उमरोली संघाने शेलू त्यानंतर वांगणी सारख्या 2 बलाढ्य संघांना पराभूत केलं, आता मात्र माळेगाव संघासमोर आपले घुटणे गुडघे मात्र टेकतोय. एका पाठोपाठ एक गडी तंबूमध्ये परतलाय. आता भावेश माघारी परतलाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज हर्षलने आणि 4 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत. या स्पर्धेतील पहिलं मैदान षटक टाकेल का गोलंदाज हर्षल, याकडे आयोजकांचं लक्ष असणार आहे. नौका फलंदाज खेळपट्टीवर रवाना झालाय. स्ट्राईकवर असेल चेतन. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचे 2 चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याने गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षल. फक्त 16 धावा धाव फळकावर. बॅकफूटवर, संपूर्णपणे बॅकफूटवर येऊन बसलाय श्रीपती बाबा उमरोली हा संघ. स्पीडअप करायचंय. ओहो, वॉट बॉलिंग. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. मला तरी वाटतं मैदान षटक या स्पर्धेतील नक्कीच बघायला मिळेल. लास्ट बॉल टू गो. क्वार्टर फायनलची ही लढत मालेगाव विपक्ष उमरोली. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 षटकांमध्ये 16 धावा होत्या. धावसंख्या तिथेच स्थिगावली आहे. व्हेरी लास्ट बॉल टू गो. चेंडू हवेमध्ये. झेल जर कॅरी केला तर मात्र प्रयत्न केला होता, चांगले एफर्ट्स घेतले होते, परंतु या चेंडूवर येतील त्या 2 धावा. धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद होईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18च्या घरात. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी माळेगाव संघाला 19 धावांची गरज.
कर्जत तालुका माजी सभापती व विद्यमान सदस्य कर्जत पंचायत समितीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सुजाताई मणवे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सुनीलजी गामगर यांना की आपल्या शुभ हस्ते सुजाताताई मणवे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ताईंचा सन्मान करण्यात येईल. शाही सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेल सुनीलजी जामगर यांना की आपल्या शुभ हस्ते सुजाताताई मणवे यांचा सन्मान करायचा आहे. माजी सभापती कर्जत पंचायत समिती शिवसेनेच्या रणरागिणी आणि विद्यमान सदस्य असतील कर्जत पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मानाची भगवी शाल पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे सन्मान केला जातोय. अत्यंत तडफदार आणि कार्यशील नेतृत्व असतील या नेरळमधून बिलॉंग करतात. विद्यमान सदस्य कर्जत पंचायत समिती आणि माजी सभापती देखील होऊन गेल्यात. सुजाताताई मणवे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून ही क्षणचित्र नक्कीच टिपली जातील. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा 165 देशांमध्ये लाईव्ह भरवली गेली आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपण आज बघितलं की ड्रोन देखील इथे ड्रोनच्या माध्यमातून देखील या क्रीडांगण जे सजवलं गेलंय त्याची देखील क्षणचित्र टिपली गेली. मी या सर्वच कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करेल मनापासून आणि आयोजकांचं देखील. त्यानंतर पंकजजी दाबणे यांचा देखील सन्मान केला जाईल. समीरजी साळोके यांचे पीए आणि त्यानंतर मंदारजी भासे शिवसैनिक त्यांचा देखील स्वागत करण्यात येईल. या आपण मंगलजी जामगर यांच्या शुभ हस्ते मंगलजी जामगर यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. पंकजजी दाबणे आणि मंदारजी भासे यांचा. समीरजी साळोके यांचे पीए आणि मंदार भासे एक निष्ठावंत शिवसैनिक त्यांचा देखील इथे सन्मान करण्यात येईल. समीरजी साळोके यांचे भाचे असतील पंकजजी दाबणे आणि त्यानंतर मंदारजी भासे या दोघांचाही शुभ सन्मान इथे केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. दिनेश दादा कालेकर आणि टीम खूप सारी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. या स्पर्धेचं यशस्वी आयोजन अगदी पहिलंच वर्ष आहे आणि कोणीच बोलू शकत नाही की ही इतकी हजारची स्पर्धा आहे. अगदी लाखाची स्पर्धा म्हणायला हरकत नाही. कारण पहिली ही स्पर्धा असेल की जिथे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह भरवली गेली आहे आणि ड्रोन देखील उपस्थित आहे. म्हणजे कौतुक करावं तितकं कमी. सलामीचे फलंदाज माळेगाव संघाचे रवाना होत आहेत. अमोल भोईर आणि राजेंद्र भोईर. 18 चेंडूमध्ये 19 धावा करायच्यात. लो स्कोरिंग मॅच आहे. शेवटपर्यंत गेली तर मात्र मजा येईल. मॅच मध्ये रंगत येईल. ज्या पद्धतीने षटक हाताळलं होतं ना शेवटच्या गोलंदाज हर्षलने तशी गोलंदाजी आता या हर्षलला करावी लागेल. 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. या दरम्यान सुदामजी काळेकर पोलीस पाटील बिरदोले आणि तुषार गवळी सरपंच मानिवली सुनीलजी जाम यांच्या शुभ हस्ते मात्र सुदामजी कालेकर पोलीस पाटील बिरदोळे त्यानंतर तुषार गवळी सरपंच मानिवली गेम ऑन. मॅच सुरू झाली आहे आणि इथे पंचांकडे आमचं लक्ष असेल आता. यस नक्कीच पंच डिस्कस करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. अमोल भोईरसाठी सुवर्ण संधी असेल. जर 3 षटकार लगावले तर भावेशजी कालेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अमोल भोईरसाठी लेग बाईच्या स्वरूपात हा चौकार असेल.
अठरा चेंडूमध्ये 19 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपात चौकार येतोय. चांगली सुरुवात इथे माळेगाव संघासाठी. पुढचा चेंडू कोण? हर्षल. स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल थोडं सहकार्य करा. 5 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. अजून आपल्याला सेमीफायनल खेळवायची आहे. बांदिवली संघ उपस्थित आहे. सेमीफायनल रंगेल ती म्हणजे बांदिवली विपक्ष विजयी संघ. दुसरा चेंडू घेऊन हर्षल. रफ्तार का सौदागर. जबरदस्त चेंडू हाताळत असताना पहिला चेंडू देखील सुरेख टाकला होता, परंतु यष्टनच्या मागे खराब कामगिरी झाली. प्रणयला देखील तो चेंडू अडवता आला नाही. निर्धाव चेंडू होता तो, परंतु लेग बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या. ज्या धावा आपण खर्च केल्यात ना आता त्या कमबॅक कराव्या लागेल. आता टिचून मारा करावा लागेल. इथे देखील चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. 2 खेळाडूंच्या मधून घरंगळ चेंडू जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. दोन चौकार रनच्या मदतीने धावसंख्या 8च्या घरात. 19 धावांचं लक्ष आहे. 8 धावा धावफलकावर. यावेळी उडवलाय साहिल लोंगले. चेंडू खाली येईल. उंची जास्त आणि खराब क्षेत्ररक्षण. हा देखील येईल चौकार. त्यामुळे कुठेतरी बॅकफुटवर येऊन थांबलाय उमरोली संघ आणि त्याचाच फायदा उचलला इथे माळेगाव संघाने. मांदुली गावचे विद्यमान सरपंच आमचे अगदी जवळचे मित्र तुषारजी गवळी यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन अगदी सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. राजेंद्र भोईरच्या बॅट मधून हा देखील फटका चांगला आहे. 1 बाउंस चेंडूची अडवणूक केली जाईल आणि फेक केली जाईल. तोपर्यंत पूर्ण होतील त्या 2 धावा. मानिवलीचे विद्यमान सरपंच तुषार शेठ गवळी यांचं आगमन झालंय. शिवसेना शाखा बिरदोले आयोजित माजी उपसरपंच चषक 2022. त्यानंतर हरेशजी गवळी आपण देखील या. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एका हाती सामना खेचून घेतला इथे माळेगाव संघानं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 15च्या घरात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर साहिल. स्पीडअप करायचं आहे कारण जितका वेळ आपण वाचू ना तितक्या जास्त ओव्हरची आपल्याला फायनल बघायला मिळेल. अन्यथा मग फायनल आपल्याला 3 ओव्हरची खेळवावी लागेल. भडवळ संघ इथे येऊन पोहोचलाय. दुसरा दिवस गाजवला भडवळ संघाने. एकाच दिवशी 2 ठिकाणी पारितोषिकाचा मानकरी ठरला. कारण दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आयोजित स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक पटकावला भडवळ संघाने आणि या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये थेट प्रवेश केलाय. आजच्या दिवशी फायनल त्यांची असेल. जो कोण संघ आजच्या दिवसातून पुढे निघेल तो संघ विपक्ष भडवळ संघ. टप्पा पाडल्यावर उसळी घेतली चेंडूने. पंच संदीपजी गायकवाड आमच्याकडे वळतील. हा वाईट चेंडू असेल. या वाईडच्या मदतीने धावसंख्या 16च्या घरात. 3 धावांची गरज आहे फक्त. जितक्या लवकर हा सामना संपेल तितक्या लवकर आपल्याला सेमीफायनल खेळवता येईल. म्हणजे वेळेचं भान आणि वेळेला महत्व आता फार असणार आहे. शेवटचा दिवस आहे आजचा. एका हाताने किरण पवारची आठवण करून दिलाय आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश करायचा होता, परंतु भावेश लोंगले चेंडू खाली येईल. चेंडू अडवेल. याला म्हणतात अनुभव. राजेंद्र भोईरकडे अनुभव आहे आणि सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं असतं. स्वतःवर विश्वास. एका हाताने फटका खेळला होता. जबरदस्त फटका देखील खेळला होता. विजयी स्ट्रोक होता परंतु चौकार काही गेला नाही आणि यावेळी अमोल भोईरच्या बॅट मधून हा येतोय विजयी चौकार.